जरी अहिल्यादेवी धनगर समाजात जन्माला आल्या असल्या तरी सुद्धा सर्व जाती धर्मासाठी त्यांनी काम केलं, कधीही जात भेद केलेला नाही। जगभरात आपण बघितलं तर जगातली पहिली महिला असेल, एकमेव महिला असेल, त्यांनी पुण्यश्लोक ही पदवी मिळवली। माता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचं कार्य तर सगळेजणच सांगत असतात, पण त्यांचं कर्तव्य प्रत्येकानं आपल्या अंगी बाणवलं पाहिजे आणि त्यांचं कर्तव्य प्रत्येकानं पुढे नेलं पाहिजे, यासाठी चळवळ केली पाहिजे। काय वाटतं आपल्याला अहिल्यादेवी होळकर यांच्या या गौरवशाली इतिहासाकडे किंवा त्यांच्या सोनेरी इतिहासाकडे पाहिल्यानंतर काय शोध घेतला पाहिजे, काय बोध घेतला पाहिजे, कोणती प्रेरणा आपण घेतली पाहिजे? पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी जगभरात आपण बघितलं तर जगातली पहिली महिला असेल, एकमेव महिला असेल, त्यांनी पुण्यश्लोक ही पदवी मिळवली। आणि ही पुण्यश्लोक पदवी मिळवत असताना अहिल्यादेवींनी जे कार्य केलेलं आहे ते अजरामर राहिलेलं आहे। आपण बघतो आजही त्या ठिकाणी आपण जातो आणि बघत असताना डोळे आणि मन तृप्त होतं आणि बघतच राहावं वाटतं त्यांच्या कार्याकडं। त्यांनी केलेलं कार्य म्हणजे सलग 29 वर्ष त्यांनी राज्यकारभार पाहिला आणि एकदम अत्यंत उत्तम प्रशासक म्हणून त्यांनी तो तब्बल 29 वर्ष राज्यकारभार पाहिला। आणि तो राज्यकारभार बघत असताना अत्यंत त्यांच्यावर जी संकट मोठी मोठी आली त्या संकटाला न डगमगता त्यांच्या विचारावर त्या पक्क्या असायच्या आणि त्यांनी या संपूर्ण भारत देशामध्येच नव्हे तर आज देशाच्या बाहेर देखील अहिल्यादेवींनी केलेलं कार्य सर्वांना बघायला मिळते, ऐकायला मिळते, वाचायला मिळते। अहिल्यादेवींनी जी हिंदूंची जी मंदिर आहेत, जी मोगलांनी उद्ध्वस्त केलेली होती, त्या मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याचं काम खऱ्या अर्थानं अहिल्यादेवींनी मोठ्या प्रमाणात केलं आणि म्हणूनच आज या देशामध्ये हिंदुत्व जिवंत दिसतंय असं म्हणायला सुद्धा काही हरकत नाहीये। कारण 12 जी ज्योतिर्लिंग आहेत ह्या संपूर्ण 12 ज्योतिर्लिंगांचा जीर्णोद्धार अहिल्यादेवींनीच केला। आज काशी विश्वेश्वरचा जीर्णोद्धार अहिल्यादेवींनी केला, त्याच्यानंतर आपल्या ह्या देशाच्या आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केला। त्या कॉरिडॉरमध्ये अहिल्यादेवींचा सुद्धा पुतळा अतिशय सुंदर असा त्या ठिकाणी बसवलेला आहे। आणि अहिल्यादेवींचं कार्य सांगायचं म्हटलं तर आपल्याला वेळ पुरणार नाही। अनेक घाट बांधलेले आहेत, अनेक रस्ते केलेले आहेत, अनेक धर्मशाळा बांधलेल्या आहेत, पानपोया बांधलेल्या आहेत। अहिल्यादेवींनी खऱ्या अर्थानं मूक जनावरांचा सुद्धा विचार करून त्यांच्या चाऱ्याची सुद्धा व्यवस्था केली। अनेक अन्नक्षेत्र अहिल्यादेवींनी उघडलेली आहेत। त्याचबरोबर अहिल्यादेवींनी 5000 महिलांची जी फौज केली, तो तर इतिहास फार मोठा आहे। कारण त्या काळामध्ये अहिल्यादेवींनी 5000 महिलांची फौज उभी केलेली ही साधीसुधी गोष्ट नाही आहे। तर अहिल्यादेवींच्या बाबतीत आपण बघितलं तर रस्त्याच्या दुतर्फा झाडं लावण्याची कल्पना सुद्धा अहिल्यादेवींचीच आहे। अत्यंत म्हणजे जसं की मुख जनावरापासून ते सर्वांच्या पर्यंत अहिल्यादेवींनी चांगलं काम केलेलं आहे। त्याचबरोबर जरी अहिल्यादेवी धनगर समाजात जन्माला आल्या असल्या तरी सुद्धा सर्व जाती धर्मासाठी त्यांनी काम केलं, कधीही जात भेद केलेला नाही। आणि ज्या ज्या ठिकाणी अहिल्यादेवींनी काम केलं त्या त्या ठिकाणी स्वतःचं नाव कधीच त्यांनी लिहिलेलं नाही। तर त्या ठिकाणी त्या शंभो महादेवांच्या निस्सीम भक्त असल्यामुळं त्यांनी ओम नमः शिवाय असं त्यांनी लिखित केलेलं आहे। म्हणजे बघा, आजकाल आपण विचार केला तर छोट्या छोट्या कामाला सुद्धा नाव आलं पाहिजे अशी एक भूमिका असते, पण त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी स्वतःच्या नावासाठी कधीच काही केलेलं नाही आहे। तर या संपूर्ण भारत देशासाठी त्यांनी कार्य केलेलं आहे। त्यांचं राहणीमान तर आपण बघितलं तर त्या एकदम साधी राहणीमान होती
त्यांनी जे कार्य केलं हे धर्मासाठी केलं. ह्या कार्यासाठी जो लागणारा पैसा असतो, जो लागणारा निधी असतो, तो त्यांना जे स्त्रीधन मिळालेलं होतं त्या स्त्रीधनाच्या माध्यमातून केलं. म्हणजे आजपर्यंत अशी व्यक्ती झालेली नाही आणि इथून पुढच्या काळात सुद्धा अशी व्यक्ती होणे नाही. अशा ह्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना त्रिशताब्दी जन्म जयंतीच्या निमित्तानं आपल्या राजात अहिल्यादेवींनी हुंडाबंदीचा देखील कायदा केला होता आणि विधवांना आज हुंड्यासाठी छळ केला जातोय. म्हणजे आज समाज पुढे चाललाय की पाठीमागे चाललाय, याबद्दल तुम्हाला काय सांगायचं? हाही महत्वाचा मुद्दा आहे. ज्या वेळेला अहिल्यादेवी निर्णय घेत होत्या त्यावेळेला हुंड्याच्या विरोधात त्या होत्या. आणि त्याचबरोबर आज बघितलं आपण तर आज ही वेळ आलेली आहे की बिलकुल सुद्धा हुंडा घेतलेला नाही. ही कल्पना नव्हे तर त्या सूचना म्हणजे त्यांच्या काळामध्ये त्यांनी हा फतवाच काढलेला की हुंड्याच्या विरोधात होत्या त्या. त्याचबरोबर अनेक महिला अशा होत्या की मूल बाळ नसताना जर त्यांना वैधत्व आलं तर त्यांच्या पुढच्या जीवनाचं काय आणि कशाच्या आधारे जीवन जगायचं. तर विधवा महिलांना मूल दत्तक घेण्याची सुद्धा त्यांनी मुभा दिली होती आणि त्या पद्धतीनं त्यांनी निर्णय घेतला होता आणि तो निर्णय लागू केला होता. त्याचबरोबर जी सती जाण्याची प्रथा होती महिलांना पूर्वी, ती सती जाण्याची प्रथा सुद्धा अहिल्यादेवींनीच बंद केलेली होती. त्याशिवाय 1761ला जे पानिपतचं युद्ध झालं त्यामध्ये जे मराठी शाहीसाठी शहीद झालेले सैनिक होते त्यांच्या विधवा पत्नी असतील किंवा निराधार महिला असतील त्यांच्यासाठी त्यांनी वस्त्रोद्योग निर्माण केला आणि त्या ठिकाणी त्यांना रोजगार मिळवून दिला. त्याबद्दल काय सांगाल? त्यावेळेला इतका चांगला विचार करून माहेश्वरी साडीची निर्मिती केली आणि आज देखील ते कार्य अजूनही सुरू आहे. अजरामर असं कार्य करून ठेवलेलं आहे. अहिल्यादेवींचं काम आपण बघितलं तर एकही काम असं नाही की ते आजपर्यंत जिवंत नाही, तर सगळी केलेली कार्य आजपर्यंत जिवंत राहिलेली आहेत आणि ती आज आपल्याला बघायला मिळत आहेत. आत्ताच्या महिलांना हे का जमत नसतं तुम्हाला वाटतं? आता सुद्धा आपण बघितलं तर महिला कशातच कमी नाही आहे. महिला अगदी पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करतायत. पण ज्या पद्धतीनं अहिल्यादेवींनी काम केलं त्यांच्यावर अनेक संकट आली तरी सुद्धा त्या डगमगल्या नाहीत. पण आत्ताच्या काळामध्ये थोडं संकट आलं तरी थोड्याशा महिला ढळमळीत होत आहेत. तर महिलांना मला एकच संदेश द्यावा वाटतोय की पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी जे कार्य केलं, कर्तृत्व केलं, त्यांच्यावर अनेक संकट आली, त्यांच्यावर दुःखाचे डोंगर कोसळले तरी सुद्धा त्या डगमगल्या नाहीत. आपण ही ठरवायला पाहिजे, अहिल्यादेवींचा इतिहास डोळ्यासमोर ठेवला पाहिजे आणि आपण त्या पद्धतीनं आपलं कर्तृत्व सिद्ध करून दाखवलं पाहिजे. काहीतरी गोष्टी मनात घेऊन वेगळा विचार न करता चांगल्या पद्धतीचा विचार करावा आणि चांगल्या पद्धतीनं आपल्या जीवनामध्ये कर्तृत्व आपलं सिद्ध करून दाखवायची खरी वेळ आलेली आहे आणि ती महिलांनी करून दाखवायला सुरू केलेली आहे. पण काही महिला ज्या ढळमळीत असतात त्यांनी नक्कीच पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा इतिहास वाचावा, ऐकावा आणि जास्तीत जास्त ज्या पद्धतीनं या पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी जे कार्य उभं केलेलं आहे ह्या भारत देशामध्ये त्या पद्धतीनं आपण सुद्धा आपलं कार्य कर्तृत्व सिद्ध करून दाखवा. पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा वसा आणि वारसा गेल्या अनेक वर्षांच्या पासून तुम्ही आपल्या अंगाखांद्यावरून वाहून नेत आहात. त्यांचा वसा, त्यांच्या विचारांचा वसा आणि वारसा तुम्ही सांभाळत आहात. त्यामुळेच नुकतीच तुमच्या आणि राष्ट्रपतींची देखील भेट झाली. ही भेट नेमकी कशा संदर्भात होती? त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला
काय वाटतं? पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी उत्सवाचं निमंत्रण देण्यासाठी आमचे महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे सभापती आदरणीय राम शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी शिंदेसाहेबांनी या महाराष्ट्रातील 5 महिलांना राष्ट्रपतींच्या भेटीसाठी नेलं होतं, निमंत्रण देण्यासाठी. तर खऱ्या अर्थानं मी शिंदेसाहेबांचं कौतुक करेन, शिंदेसाहेबांना धन्यवाद देईन की त्यांनी महिलांचा सन्मान केला. आज महाराष्ट्र राज्यातल्या 5 महिला नेणं म्हणजे अखंड महाराष्ट्रातल्या महिलांचा सन्मान केलेला आहे. त्यांनी आज राष्ट्रपतीपर्यंत नेलं, राष्ट्रपतींची भेट घालून दिली आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर जे जाणवलं, राष्ट्रपती सुद्धा एक महिलाच आहेत आणि त्यांनी जे आम्हाला प्रेम दिलं किंवा त्यांनी जे आमच्याशी संवाद साधला, अत्यंत चांगल्या पद्धतीचा अनुभव आम्हाला त्या ठिकाणी आला आणि एक जायची संधी राष्ट्रपतींच्या पर्यंत शिंदेसाहेबांच्या माध्यमातून आम्हाला मिळाली. राष्ट्रपतींनी अहिल्यादेवी होळकर यांच्याबद्दल काय गौरवोद्गार वगैरे काढले तुमच्या भेटीच्या दरम्यान? राष्ट्रपती महोदया तर अगदी अत्यंत अहिल्यादेवींच्या कार्याचं खूप चांगल्या पद्धतीनं कौतुक करत होत्या. कारण त्या सुद्धा एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे आणि ह्या देशाला लाभलेलं एक अत्यंत चांगलं व्यक्तिमत्व राष्ट्रपती म्हणून, एक महिला राष्ट्रपती म्हणून लाभलेला आहे. त्याचाही मला सार्थ अभिमान आहे. अहिल्यादेवींच्या गौरवासाठी नक्कीच आम्ही तयार आहोत आणि नेहमी आम्ही अहिल्यादेवींच्या विचारसरणीवर काम करणारी माणसं आहोत, अशा पद्धतीचे उद्गार त्यांनी व्यक्त केले. तुम्ही त्यांना अहिल्यादेवी होळकरांची मूर्ती भेट केली, हो, काय म्हणाले त्यावर? अत्यंत सुंदर अशी मनमोहक अशी मूर्ती आहे असं त्यांचे उद्गार आले आणि त्यांनी शिंदेसाहेबांना खूप खूप धन्यवाद दिले. दुसरी कोणत्याही वस्तूपेक्षा माझ्यासाठी ही अहिल्यादेवींची प्रतिमा अत्यंत महत्त्वाची आहे असं उद्गार त्यांच्या तोंडातून आले. एका बाजूला राष्ट्रपती अहिल्यादेवी होळकरांचं कार्य जे आहे ते जगासमोर आणण्यासाठी अशा पद्धतीनं गौरवोद्गार काढतायत. दुसऱ्या बाजूला देशाचे पंतप्रधान देखील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती उत्सव सोहळ्यामध्ये भोपाळा त्या ठिकाणी सहभागी होत आहेत आणि उपस्थित त्यांना मार्गदर्शन करत आहेत. एकंदरीतच केंद्र सरकार असो की राज्य सरकार असो, पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव अतिशय मोठ्या प्रमाणावरती करत आहे. याबद्दल काय सांगा? देशभरात बघितलं तर आपण अत्यंत चांगल्या पद्धतीनं अहिल्यादेवींची जयंती साजरी करत असताना ह्या देशाचे कणखर पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी सुद्धा अत्यंत चांगले निर्णय घेतले आणि तो निर्णय घेत असताना सगळ्यात महत्त्वाचा निर्णय घेतला तो त्रिशताब्दी जयंती. आणि 300 रुपयाचं नाणं आपण कधी ऐकलंही नव्हतं, ते नाणं अहिल्यादेवींची प्रतिमा असलेलं ते आज मार्केटमध्ये आलेलं आहे. हा एक अत्यंत चांगला निर्णय पंतप्रधानांनी घेतला. त्याच्याबरोबर भरपूर सारे निर्णय आहेत. बघितलं आपण देशभरामध्ये तर महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जवळजवळ 5,000 कोटींची कामं अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दी जयंतीच्या निमित्तानं निर्णय घेतलेला आहे आणि तो सुद्धा निर्णय कशा पद्धतीने घेतला बघा. त्यांचं जे जन्मगाव आहे अहिल्यानगरमधील चौंडी हे गाव, या चौंडी गावामध्ये कॅबिनेट घेऊन त्या ठिकाणी सर्व कॅबिनेट मंत्री असतील, सर्व मंत्री महोदय असतील, सर्व आमदार असतील, यांच्या उपस्थितीमध्ये चांगला निर्णय घेऊन त्या ठिकाणी जवळजवळ 681 कोटीचं जे अहिल्यादेवींचं भव्य आणि दिव्य असं स्मारक, देशातलं 1 नंबरचं स्मारक त्या ठिकाणी उभं करायचं ठरवलं आणि तोही निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे. विविध कॉलेज असतील, शिक्षणाच्या सुविधा असतील, चांगल्या पद्धतीनं चौंडी गावचं डेव्हलपमेंट असेल, हे सगळे निर्णय त्या ठिकाणी झालेले आहेत.
याचा तुम्हाला विशेष आनंद होतोय? याचा मला विशेष आनंद तर नक्कीच आहे. याच बरोबर महाराष्ट्र शासनानं तर केलंच, पण मध्य प्रदेशमध्ये आपण बघितलं, इंदोर या ठिकाणी सुद्धा तिथल्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या राजवाड्यामध्ये कॅबिनेट घेतली, तिथंही चांगल्या पद्धतीने निर्णय झाले. पंतप्रधान महोदयांनी भोपाळ इथं सुद्धा संपूर्ण देशाला चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन, सर्वांना ऊर्जा देणारं मार्गदर्शन केलेलं आहे. अहिल्याप्रेमी फिदा झालेले आहेत. त्याचबरोबर मला अत्यंत महत्त्वाचं सांगावंसं वाटतंय की संघाच्या माध्यमातून सुद्धा पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जयंती उत्सव करण्यासाठी गेली वर्षभर सातत्यानं वाड्या वस्त्यांवर ज्या ज्या ठिकाणी अहिल्यादेवींची प्रतिमा नव्हती त्या ठिकाणी ती प्रतिमा पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. जयंती उत्सव साजरा करण्याचं काम केलेलं आहे. विविध भागांमध्ये त्यांची चांगल्या पद्धतीची व्याख्यानं सुद्धा ठेवलेली आहेत. म्हणजे अहिल्यादेवींचा इतिहास गेली अनेक वर्ष जो दबला गेला होता किंवा जाणून बुजून जो दाबला गेलेला होता, तो इतिहास वर काढण्याचं काम भारतीय जनता पार्टी असेल किंवा संघ परिवार असेल यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात झालेला आहे असं म्हणायला काहीच वावगं ठरत नाही. कारण सर्व जनता बघतीये, सर्व अहिल्याप्रेमी बघतायत, सर्व आमचे समाज बांधव बघतायत. खूप चांगल्या पद्धतीनं ऊर्जा देणारे कार्यक्रम या संपूर्ण देशभरामध्ये झालेले आहेत. आणि येत्या वर्षभरात सुद्धा जयंती वर्ष म्हणून हे साजरे होणार आहेत. दुसरा अत्यंत महत्त्वाचा निर्णय म्हणजे लोगो तयार झालेला आहे आपल्या अहिल्यादेवींच्या 300व्या जयंतीचा, आणि तो संपूर्ण महाराष्ट्र शासन हा लोगो सर्व कागदपत्रांवरती वर्षभर वापरणार आहे, ह्याचाही सार्थ अभिमान आहे. या सर्व पार्श्वभूमीवरती आपण समाज बांधवांना काय आव्हान करावं किंवा त्यांना मार्गदर्शन करायचं? समाज बांधवांना मी मनापासून पहिल्यांदा जय मल्हार करते. कारण समाज बांधव आता आमचा जो रानावनात हिंडून भटकून दऱ्याखोऱ्यात राहणारा हा समाज बांधव मेंढपाळ हा आता प्रगतीपथावर गेलेला आहे असं म्हणायला काही वावगं ठरत नाही आहे. आज आपण बघितलं तर पुण्यश्लोक अहिल्यादेवींची जयंती कशा पद्धतीनं साजरी करावी, अनेकांच्या वेगवेगळ्या संकल्पनेतून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून अगदी सात्विक वातावरण ह्या भारत देशामध्ये तयार झालेलं आहे. मग समाज असेल किंवा अहिल्याप्रेमी असेल, अनेक हिंदू सर्व बांधवांनी ही जयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली. समाज बांधवांना मी एवढंच सांगू इच्छिते की मी सुद्धा इतका अभ्यास अजून केलेला नाहीये पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा. जास्तीत जास्त अहिल्यादेवींना समजून घेतलं पाहिजे, अहिल्यादेवींच्या कार्यपद्धती जाणून घेतली पाहिजे. अहिल्यादेवींनी कशा पद्धतीनं कार्य करून आज 300 वर्षानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात अहिल्यादेवींचा गौरव होतोय, आणि तो गौरव करण्यासाठी शासन सुद्धा समोर आलेला आहे. केंद्र असेल किंवा महाराष्ट्र शासन असेल, ह्या संपूर्ण सरकारनं हा गौरव आपल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा केलेला आहे. तर हे सगळं डोळ्यासमोर ठेवून, त्यांचा इतिहास डोळ्यासमोर ठेवून आपण सुद्धा अगदी थोडंफार तरी त्यातलं कार्य काही करू शकतो का, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. त्या जेवढ्या वर्ष त्यांनी काम केलं ते ह्या सर्वसामान्य जनतेसाठी त्यांनी काम केलेलं आहे. आपण 100% जरी करू शकत नसेल तर जितकं आपल्याला शक्य असेल तितकं इतरांच्यासाठी काम करायला शिकलं पाहिजे, संघटित व्हायला पाहिजे. आणि अहिल्यादेवींचे विचार जास्तीत जास्त देशभर नव्हे तर देशाच्या बाहेर गेले पाहिजेत. आणि तेवढी ताकद या समाजामध्ये आहे, मला नक्कीच खात्री आहे. कारण धनगर म्हणजे धनाचा आगर, कशाचीच कमी नाही आहे ह्या समाजाला. सातत्यानं काबाड कष्ट करून उभं राहणारा हा समाज आहे, आणि ह्या समाजाला एवढं मोठं दैवत लाभलेलं आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या सारखं, म्हणजे तुमचं आमचं किती मोठं भाग्य आहे. आपल्या समाजाचा जर इतिहास आपण काढून बघितला तर अहिल्यादेवी आहेत, यशवंतराव होळकर आहेत, मल्हारराव होळकर आहेत. ह्या थोर व्यक्तींचे विचार डोळ्यासमोर ठेवून आपण आपलं कार्यकर्तृत्व आता सध्या तरी आपण बघतो देशभरामध्ये हा समाज फार पुढे गेलेला आहे, त्यांचं कार्यकर्तृत्व सिद्ध केलेलंच आहे. पण अजूनही अहिल्यादेवींचे विचार डोळ्यासमोर ठेवून नक्कीच ह्याच्यापेक्षा अधिक चांगलं कार्यकर्तृत्व आपण सिद्ध करू शकाल अशी मला मनापासून खात्री वाटते. तुम्हा सर्वांना येणाऱ्या जयंती वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते. आपण सुद्धा आपल्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे विविध कार्यक्रम घ्यावेत. जास्तीत जास्त अगदी आपल्या लहान घरातील 5 वर्षाच्या बाळापासून ते सर्वांच्या पर्यंत हे कार्य पोचवावं. त्यांच्या रक्ताच्या कणाकणामध्ये अहिल्यादेवींचं कार्य पोचावं, तरच आपला हा समाज अजून पुढे जाईल. नक्कीच एक दिवस मला खात्री आहे की या महाराष्ट्र राज्यातच नव्हे तर देशावर सत्ता गाजवेल समाज. एवढंच मला म्हणावंसं वाटते की अहिल्यादेवींचं कार्यकर्तृत्व इतकं मोठं होतं तर त्यांचे जे वंशज आहेत, त्यांची जी आपण मुलं आहोत, ते का करू शकणार नाहीत? नक्कीच करू शकतील आणि ते करावं. धन्यवाद. जय मल्हार. जय मल्हार. बांधवांनो, अशा पद्धतीनं आपल्याला सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या माजी महापौर सन्माननीय खोतताईंनी सविस्तर अशी मुलाखत दिलेली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की इतिहासामध्ये आम्ही राजे होतो हे सांगण्यामध्ये वेळ वाया घालवू नका. इतिहासापासून धडे घ्या, दाखले घ्या, शोध घ्या, बोध घ्या आणि इतिहासाची पुनरावृत्ती करायला शिका. त्याचबरोबर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य पुढे घेऊन जात असताना त्यांचा विचार देखील पुढे नेला पाहिजे आणि त्यांचं कर्तव्य देखील आपण आपल्या अंगी बांधवलं पाहिजे. हे देखील त्यांनी आपल्या सर्वांना आवर्जून सांगितलेलं आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. आपला मित्र, आपला कार्यकर्ता अमोल पांढरे. जय मल्हार, जय भारत.